विकास कार्यालयामध्ये काही गुड गव्हर्नन्सचं काम कर्मचारी करत असताना जे कोणी अतिशय समाजविघातक कृत्य करणारे काही लोक आहेत, सर्वच तसे लोक नाही आहेत. आम्ही सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक संघटना असतील, तिथले कर्मचारी असतील, सगळं गुड गव्हर्नन्सचं काम करत आहेत साहेब. असं करत असताना सुद्धा विनाकारण हॅरेसमेंट करण्याच्या दृष्टीनं वारंवार तीच माहिती मागून ब्लॅकमेलिंग करण्याचे काही प्रकार त्या पंचायत समितीमध्ये झालेले आहेत. त्या अनुषंगानं गट विकास अधिकारी यांच्याचं खाजगी भांडण असताना सुद्धा सार्वजनिक हेतू ठेवून सातत्यानं त्यांना त्रास देऊन त्यांच्या केबिनमध्ये जाऊन काही समाजकंटकांनी किंवा काही वाईट लोकांनी त्या ठिकाणी तिथं उद्रेक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज सगळे कर्मचारी आम्ही एकत्र होऊन या ठिकाणी आलेलो आहोत. त्या अशा जे समाजविघातक आणि शासकीय कामात अडथळा करणारे जे लोक आहेत त्यांना मज्जाव झाला पाहिजे, यासाठी आज सर्व संघटनांनी माननीय उपनिरीक्षक साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. काही लोक जाणीवपूर्वक जातीचा अॅट्रॉसिटीचा कायद्याचा दाग दाखवून, लैंगिक गुन्हा दाखल करण्याचा दाग दाखवून आमच्या माता भगिनींना, शिक्षक कर्मचाऱ्यांना किंवा पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला मज्जाव झाला पाहिजे. आणि पोलिसांना आत्मदहनाची नोटीस पोलिसांना कळवल्यानंतरही काही लोक विनाकारण त्या ठिकाणी पोलिसला न माहिती देता आमच्या कार्यालयातून अजून कुठलाही पत्रव्यवहार त्यांना कायदेशीर दिलेला असताना सुद्धा, संविधानिक सर्व मार्ग अवलंबलेले असताना सुद्धा जाणीवपूर्वक वेटीस धरण्यासाठी, त्या ठिकाणी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यासाठी अनेक जण एक आपला व्यावसायिक हेतू ठेवून काम करत आहेत. ह्या मज्जाव करण्यासाठी आज सर्व पंचायत समितीचे, सर्व संघटनेचे, तालुक्यातले कार्यकर्ते, सगळे कर्मचारी आम्ही एक झालेलो आहोत. आणि माननीय पोलीस उपनिरीक्षक साहेबांना आणि आम्ही DYSP साहेबांना बी इथं भेटलेलो आहोत की अशा लोकांचा जे चांगलं काम करत असताना, गुड गव्हर्नन्स करताना जर तक्रार करून विनाकारण त्रास देतो, इनोव्हेशन ऑफ प्रायव्हसी ॲक्ट करत असतील तर त्यांना मज्जाव करण्याचं काम. पण आमच्याकडे उपनिरीक्षक साहेबांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली की कर्मचाऱ्यांनी सुद्धा गुड गव्हर्नन्स केला पाहिजे आणि मदत केली पाहिजे. ते काम पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी करतायत. आम्ही कर्मचारी पण करू, पण जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर कोणी असं करत असेल तर कर्मचारी संघटना जशास तसं उत्तर त्यांना देण्यासाठी कायदेशीर सर्व मार्ग, संविधानिक मार्ग कळेल, यासाठी आम्ही पोलिसांना पण कर्मचाऱ्याला अभय द्यावं, संरक्षण द्यावं, एवढ्या विनंतीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे. अशी मी त्यांना विनंती करतो की यापुढील काळात असे गैरप्रकार, चुकीचे जे होणारे प्रकार आहेत ते टाळण्यासाठी त्यांनी तिथं मज्जाव करावा, एवढी विनंती मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं आपणास करत आहे. जय हिंद. अतिक्रमचा विषय होता तिथं काटेमध्ये. आता यांचा व्हिडिओ आपण संबंधित विषयाची सखोल चौकशी करावी. जी घटना खरोखर आहे का, अशी घटना घडली का, ह्याची शहानिशा केल्याशिवाय संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होता कामा नये अशी मी आपल्याला विनंती करतो. मान्य सर, तुमचा मुद्दा बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं जबाबदार सर प्रशासकीय अधिकारी तेवढेच आहेत ना सर. सर, लोकशाही अधिनियम तुम्हाला सांगतो, लोकसेवा हक्क अधिनियम आणि केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 त्याच्यामध्ये जे कलम आहेत त्या पुस्तकात तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा अशी मी एक विनंती करतोय. थांबा हो, मला बोल ऐकू द्या फक्त. त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये जर कर्मचारी कुठला शासकीय चुकत असेल तेच शिक्षाची तरतूद आहे, ते शिक्षा होऊ द्या, ते आम्ही आनंदाने स्वीकारू. पण त्या माहिती अधिकारामध्ये आणि लोकशाही हक्क अधिनियमामध्ये आत्मदहन करावं, उपोषण करावं ते कुठेही नाही आहे. बस एवढं.